नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेसमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 याकरिता आपण प्रिपरेशन करीत आहोत. लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स हा पेपर 2 आपण अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण युनिट 1 बघतोय. युनिट 1 मधला आपण आज बघणार आहोत लायब्ररी लेजिस्लेशन अँड लायब्ररी ऍक्ट इन इंडियन स्टेट, द प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक ऍक्ट आणि द डिलिव्हरी ऑफ बुक अँड न्यूजपेपर पब्लिक लायब्ररी आहे. यालाच मराठीत भारतीय राज्यामधील ग्रंथालय कायदे आणि ग्रंथालय अधिनियम, प्रेस आणि पुस्तकांची नोंदी अधिनियम, पुस्तके आणि वृत्तपत्रांचे वितरण जे सार्वजनिक ग्रंथालयामध्ये होते त्याचे अधिनियम बघणार आहोत. ओके, क्लासला सुरू करण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची सूचना, ती म्हणजे ग्लोबल ऑनलाईन जे क्लासेस घेतोय आम्ही महाराष्ट्र सेट परीक्षेचे, त्यामध्ये आम्ही पेपर 2 सोबत पेपर 1 हा कम्प्लिटली फ्री देतोय. आपल्या कोर्सची जी फीस आहे ती 10,000 आहे, त्याला डिस्काउंट करून आपण 8,000ला देतोय. आपण या कोर्समध्ये लाईव्ह लेक्चर्स देतोय, रेकॉर्डेड लेक्चर्स देतोय, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आपण देतोय, PYQs मागील वर्षाची जी प्रश्नपत्रिका आहे त्याला आपण सॉल्व्ह करणार आहोत, सरावासाठी MCQs आणि वीकली टेस्ट सुद्धा घेणार आहोत. तर आजच ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा आणि जर तुम्हाला काही क्लासविषयी माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, चला तर बघूया. लायब्ररी जे ऍक्ट आहे ते ऍक्ट लागू करण्यासाठी ते असेच लावण्यात आले आहेत का की त्याच्यासाठी कोणी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे? लायब्ररी ऍक्ट जे आहे ते इनिशिएटिव्ह कोणी घेतला आहे? जेव्हा आपण लायब्ररी म्हणतो तेव्हा आपल्या समोर एक नाव उभं, डोळ्यापुढे एक नाव येते किंवा जे नाव येतं ते आहे डॉक्टर S.R. रंगनाथन. त्या S.R. रंगनाथन कोण होते? तोही तर ते होते, ही इज द फादर ऑफ लायब्ररी सायन्स इन इंडिया. ओके, त्यांनी एक त्यांचा प्रयत्न केला म्हणता येईल की जे स्टेट लेवलची लायब्ररी आहे त्यांच्यासाठी त्यांनी एक ऍक्ट आणायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यांच्यापासून ही सुरुवात झालेली आहे. ओके, तर यालाच आपण ब्लू प्रिंट क्रिएटर जे होते ते डॉक्टर S.R. रंगनाथन होते. डॉक्टर S.R. रंगनाथन, द फादर ऑफ लायब्ररी सायन्स इन इंडिया, भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून त्यांना ओळखले जातात. प्रेझेंटेड हिज ड्राफ्ट मॉडेल पब्लिक लायब्ररी ऍक्ट ॲट द ऑल एशिया एज्युकेशनल कॉन्फरन्स हेल्ड इन बनारस इन 1930. बनारसमध्ये 1930 मध्ये जी अखिल आशिया शैक्षणिक परिषद जी होती, ऑल एशिया एज्युकेशन कॉन्फरन्स होती, त्या कॉन्फरन्समध्ये त्यांनी मॉडेल पब्लिक लायब्ररी ऍक्ट चा मसुदा जो आहे तो प्रेझेंट केला, तिथे सादर केला. हा मसुदा जो हा ड्राफ्ट होता, त्यांनी त्या मसुद्यात सांगितले की हिज ड्राफ्ट बिकम अ फाउंडेशन ब्लू प्रिंट फॉर ऑल फ्युचर स्टेट लेवल लायब्ररी ऍक्ट, जे भविष्यातील सर्व राज्यस्तरीय ग्रंथालय कायद्यासाठी पायाभूत आराखडा त्यांनी तो बनवला होता आणि तो बनारस येथे जे कॉन्फरन्स होती तिथे त्यांनी तो प्रेझेंट केला, तो तिथे सादर केला. ओके, द फर्स्ट अटेम्प्ट, त्यांनी जो फर्स्ट अटेम्प्ट केलाय, फर्स्ट प्रयत्न त्यांचा जो होता, पहिला प्रयत्न जो त्यांचा होता, सो अटेम्प्ट वर मेड टू इंट्रोड्यूस धिस मॉडेल ऍक्ट इन वेस्ट बेंगल इन 1933, जो 1931 मध्ये वेस्ट बंगाल, पश्चिम बंगालमध्ये केला आणि 1933 मध्ये 1933 मद्रास येथे त्यांनी तो त्यांचा पहिला प्रयत्न केला की जो कायदा आहे, लायब्ररीचा जो कायदा आहे तो लागू करण्याचा प्रयत्न त्यांनी या 2 इयर मध्ये केलाय. ओके, but it could not be passed due to certain mandatory financial clauses.
परंतु काही फायनान्शियल क्लॉजेसमुळे, आर्थिक कलमामुळे तो मंजूर होऊ शकला नाही. ओके. व्हॉट इज लायब्ररी लेजिस्लेशन? लायब्ररी कायदा म्हणजे काय? ग्रंथालय कायदा म्हणजे काय? तर आपण ते बघणार आहोत. इट इज द सेट ऑफ लॉ, policy, and legal framework that govern the establishment, funding, management, and operation of libraries. ग्रंथालय कायदा म्हणजे काय? तर असे कायदे जे धोरण, त्यांची पॉलिसीज, त्यांचे लीगल फ्रेमवर्क, काही चौकट, कायदेशीर चौकटचा असा संच आहे जे ग्रंथालयाची स्थापना, इस्टॅब्लिशमेंट, त्यांचा निधी, फंडिंग, त्यांची ग्रंथालयाची व्यवस्था, त्यांची मॅनेजमेंट आणि कामकाज नियंत्रित करते. ओके. इट सेफगार्ड द पब्लिक्स राईट टू इन्फॉर्मेशन and promote equal access to resources regardless of socio-economic status. जे जनतेच्या माहितीच्या अधिकाराचे रक्षण करते. इट सेफगार्ड टू द पब्लिक राईट टू इन्फॉर्मेशन आणि त्यांना सामाजिक आर्थिक स्थितीकडे दुर्लक्ष करून संसाधनावर जे रिसोर्सेस आहे त्यांना समान प्रवेशास प्रोत्साहन देते. ओके. Why does a library even need a law? लायब्ररीला लॉची काय गरज आहे? ग्रंथालयाला कायदा का आवश्यक आहे? विदाउट कायद्याने लायब्ररी चालू शकत नाही का? तर इथे मी 2 पार्ट मध्ये सांगितलं आहे, विदाउट लॉ आणि विथ लॉ. ओके. विदाउट लॉ मध्ये काय म्हटलं आहे? डेंजर ऑफ एनआरची अँड डिसऑर्डर. म्हणजे जर लायब्ररीमध्ये कायदा नसेल, लायब्ररीला कायदा नसेल, तर अराजकता आणि अव्यवस्था निर्माण होण्याचा धोका होऊ शकतो. ओके. आणि दुसरं म्हटलंय इथे अनसर्टन फंडिंग, अनिश्चित निधी असेल, हो ना, फंड नसणार, कधी पाहिजे तसा आपल्याला फंड पाहिजे असेल, लायब्ररीचं ग्रोथ करायचं आहे तर फंड लागणार आहे, तर अनिश्चित निधी असणार आहे कायदा नसला की. ओके. नो ऑर्गनाइज स्ट्रक्चर, कुठला स्ट्रक्चर जे संघटना आहे, संघटित स्ट्रक्चर संरचना नसणार आहे, ऑर्गनाइज स्ट्रक्चर नसणार आहे, कारण की काही रूल रेग्युलेशन आहेच नसल्यामुळे. ओके. आणि विथ लॉ, जिथे लॉ आहे त्या लायब्ररी कशा असणार आहेत? ऑर्गनाइज नेटवर्क, संघटित एक त्यांचं नेटवर्क असणार आहे. प्रत्येक स्टेप टू स्टेप ते त्यांचं जे काम आहे ते व्यवस्थित होणार आहे. दुसरं सोर्स ऑफ स्टेबल फायनान्स, स्थिर वित्त स्त्रोत, जे सोर्स असणार आहे ते स्टेबल असणार आहे, है ना. वित्त फायनान्स जे असणार आहे ते आपलं स्टेबल असणार आहे. निश्चित निधी त्यांना प्राप्त होणार आहे. ओके. क्लिअर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर, स्पष्ट प्रशासना संरचना त्या कायद्याद्वारे ग्रंथालयाला मिळणार आहे. युनिफॉर्मिटी इन सर्व्हिसेस, जे सेवामध्ये एक समानता असणार आहे, कारण की तिथे लॉ लागू करण्यात आलेला आहे, तिथे कायदा लागू करण्यात आलेला आहे, तर सगळ्यांना एका समानतेत, है ना, एक समान त्यांना आपण सर्व्हिस देणार आहोत. ओके. म्हणून कायदा असणे आवश्यक आहे. ओके. स्ट्रक्चर ऑफ अ सक्सेसफुली लायब्ररी ऍक्ट. यशस्वी लायब्ररी कायदा बनवण्यासाठी काही स्ट्रक्चर आहे, तिथे 5 स्ट्रक्चर सांगितले आहेत, 5 फंक्शन सांगितले आहेत, ते पण तितकेच महत्वाचे आहेत. तर पहिला फंक्शन काय आहे आपण बघणार आहोत. ओके. पहिला फंक्शन आहे स्टेट लायब्ररी ऑथॉरिटी, जे राज्य ग्रंथालय प्राधिकरण, राज्य ग्रंथालय अधिकृत पण म्हणू शकतो आपण ह्याला. द ब्रेन ऑफ द सिस्टम, युजली हेडेड बाय द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, जे
प्रणालीचा मेंदू जे सिस्टमचा जे ब्रेन आहे त्याचे नेतृत्व सहसा कोण करीत असते? शिक्षण मंत्री करीत असतात. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन करीत असतो. ओके. दुसरं काय म्हटलं आहे? लायब्ररी केज जे उपकरण काय आहे? दिस इज द फंडिंग स्ट्रीम इन मोस्ट स्टेट एक्सेप्टेड महाराष्ट्र. महाराष्ट्राला वगळून बहुतेक राज्यामध्ये हा निधी प्रवाह आहे. ओके. थर्ड काय म्हटलं आहे? ऑर्गनाइज नेटवर्क फ्रॉम द स्टेट सेंटर लायब्ररी टू द विलेज लायब्ररी, एव्हरीथिंग इज अ पार्ट ऑफ वन सिस्टम. जे संघटित नेटवर्क आहे त्या राज्याच्या मध्यवर्तीय ग्रंथालयापासून म्हणजे स्टेट सेंटर लायब्ररी टू विलेज लायब्ररी, जे गावातील ग्रंथालयापर्यंत या सर्वांना सर्व काही एकाच प्रणालीचा तो सगळं भाग असणार आहे. सगळ्यांना जी सेम सर्व्हिस त्यांना द्यायची आहे. ओके. फोर्थ काय म्हटलंय? फ्री सर्व्हिसेस. द लॉ एन्श्योर दॅट सर्व्हिस आर फ्री टू ऑल सिटीजन. जे मोफत सेवा देणे आहे. कायदा सर्व नागरिकांना सेवा मोफत असल्याची खात्री देतो. ओके. फिफ्थ आहे आपलं ट्रेन स्टाफ, क्लिअर रूल फॉर रिक्वायरमेंट ट्रेनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन. जे प्रशिक्षित कर्मचारी आहे ग्रंथालयाचे, जे प्रशिक्षित कर्मचारी आहे त्यांची भरती, प्रशिक्षण आणि प्रशासनासाठी स्पष्ट असे काही नियम आहे. त्या नियमातच त्यांनी राहून ते सर्व कार्य केले पाहिजे. ओके. तर हे असे होते 5 जे फंक्शन होते जे स्ट्रक्चर ऑफ सक्सेसफुल लायब्ररी ऍक्ट क्रिएट करू शकते. यातलं एकही फंक्शन जर आपण मिस केलं तर स्ट्रक्चर सक्सेसफुल लायब्ररी ऍक्ट होऊ शकत नाही. ओके. आपण आता येतोय खूप महत्वाच्या पॉइंटवर. यावर परीक्षेत प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक एक्झाम मध्ये कुठल्या ना कुठल्या स्टेटवर क्वेश्चन येतो. मग तो मॅच द पिअर असू शकतो किंवा क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनुसार तुम्हाला लावायचं असतं. तर हे तुम्ही एकदम रट्टा मारून घ्या, एकदम तोंडपाठ पाठ करून टाका, कारण यावर क्वेश्चन विचारण्यात येतो. ओके. तर लायब्ररी लेजिस्लेशन विथ इयर मी इथे सांगितले आहे. स्टेट आणि त्याचे इयर इथे दिलेले आहे. पहिला आहे आपलं तामिळनाडू. तामिळनाडू मध्ये पब्लिक लायब्ररी ऍक्ट हा 1948 ला लागू करण्यात आला. आंध्र प्रदेशमध्ये 1960 ला लागू करण्यात आला. कर्नाटकमध्ये 1965, आपल्या महाराष्ट्रात 1967, वेस्ट बेंगॉलमध्ये 1979, मणिपूरला 1988, हरियाणामध्ये 1989, केरलामध्ये 1989. जे असे रिपीटेड इयर आहे त्याला तुम्ही एकदम असं काहीतरी कीवर्ड नुसार तुम्ही ते लक्षात ठेवा, म्हणजे लर्न करायला आणि परीक्षेत आल्यानंतर ते तुम्हाला सॉल्व्ह करायला इझी जाईल. ओके. मिझोरम आहे जे 1993 ला लागू, मिझोरम मध्ये हा कायदा जो आहे तो लागू करण्यात आला. गोव्यामध्ये 1993 आणि गुजरातमध्ये 2001 ला लागू करण्यात आला. ओके. ओडिशामध्ये 2001 ला कायदा लागू करण्यात आला. उत्तराखंडमध्ये 2005 ला, राजस्थान येथे 2006, उत्तर प्रदेश येथे 2006, बिहार येथे 2008 ला, छत्तीसगड येथे 2009 आणि अरुणाचल प्रदेश येथे 2009 ला. बघा, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश सेम आहे ना. तेलंगणा येथे 2015 येथे पब्लिक लायब्ररी ऍक्ट जो आहे तो लागू करण्यात आला. तरी तुम्हाला जे 19 स्टेटचे जे लायब्ररी ऍक्ट आहे तुम्हाला तोंडपाठ लर्न करायचं आहे. आपल्याला मिस करायचं नाहीये. यावर कुठलाही प्रश्न आला, मग तो क्रोनॉलॉजिकल बेस्ड असू द्या किंवा मॅच द पिअर बेस्ड असू द्या, तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. यावर आपल्याला मार्क्स सोडायचे नाही आहेत. ओके. नेक्स्ट आहे आपलं द प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक ऍक्ट. प्रेस अँड रजिस्ट्रेशन बुक ऍक्ट काय आहे? अन ऍक्ट टू रेग्युलेट printing presses and newspaper in India and to preserve copy of book
अँड न्यूजपेपर पब्लिश इन इंडिया. भारतातील प्रिंटिंग प्रेस किंवा वर्तमानपत्राचे नियमन करण्यासाठी, रेग्युलेटिंग प्रिंटिंग करण्यासाठी आणि भारतात प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांच्या आणि वर्तमानपत्राच्या प्रती, ज्या कॉपीज आहे, त्याचे जतन करण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला. हा कायदा कोणाच्या थ्रू लागू करण्यात आला? हु इज इंट्रोड्यूस्ड दिस ऍक्ट? सो इंट्रोड्यूस्ड बाय ब्रिटिश गव्हर्नमेंट. ब्रिटिश सरकारने हा कायदा जो आहे तो इंट्रोड्यूस केला. ओके. इयर ऑफ इनॅक्टेड 1867 मध्ये, 1867 मध्ये हा ऍक्ट जो आहे तो इनॅक्ट करण्यात आला, काढण्यात आला. इम्प्लिमेंट त्याला, अंमलात त्याला 1 जुलै 1867 ला करण्यात आले. ओके. अंडर मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग. मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्या अंडरमध्ये हा कायदा जो आहे तो लागू करण्यात आला. याचे ऑब्जेक्ट काय होते? या कायद्याचा ऑब्जेक्ट काय आहे? टू रेग्युलेट प्रिंटिंग प्रेस अँड न्यूजपेपर. चे प्रिंटिंग प्रेसचे नियमन करणे, रेग्युलेट त्याला प्रिंटिंग करणे, हे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. अमेंडमेंट अँड अपडेट, काही त्यात सुधारणा करण्यात आलेल्या आहे, त्यात काही अपडेट्स करण्यात आलेले आहे. सो अमेंडेड सेव्हरल टाइम, नोटेबली इन 1955, 1966 अँड 1983. 1955, 1960, 1983 मध्ये काही वेगवेगळ्या दुरुस्त्या त्या या ऍक्ट मध्ये करण्यात आलेल्या आहेत. ओके. सो यावरही क्वेश्चन विचारण्यात येतं की द प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऍक्ट जो आहे तो कधी लागू करण्यात आलेला आहे? तर याचा आन्सर आहे 1867, 1868. ओके. नेक्स्ट आहे आपलं द डिलिव्हरी ऑफ बुक अँड न्यूजपेपर पब्लिक लायब्ररी ऍक्ट, जे याला काय म्हटले आहे, याचं डेफिनेशन काय आहे? अन ऍक्ट टू प्रोव्हाइड फॉर द डिलिव्हरी ऑफ बुक अँड न्यूजपेपर टू पब्लिक लायब्ररी टू एन्शोर बिब्लिओग्राफिक कंट्रोल अँड प्रिझर्वेशन. ग्रंथसूची विषयक नियंत्रण, बिब्लिओग्राफिक कंट्रोल आणि त्याचं संरक्षण, प्रिझर्वेशन करण्याची जी खात्री आहे ते करण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांना पुस्तके आणि वृत्तपत्राचा पुरवठा करण्याची तरतूद करणारा हा कायदा आहे. ओके. हा इंट्रोड्यूस कोणी केला आहे? तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे. अंडर द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, आता ते मिनिस्ट्री ऑफ कल्चर मध्ये झालेला आहे. ओके. याचा इयर ऑफ इनॅक्ट पास, हा जो कायदा आहे तो पास कधी झाला आहे? 1954 मध्ये झालेला आहे. बघा इथे पण आपला एक क्वेश्चन बनतो ना, तर इयर सोडायचे नाहीये आपल्याला, प्रत्येक इयर आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. इयर ऑफ इनॅक्ट पास इन 1954, कम टू फोर्स, आणि हा पूर्णपणे लागू करण्यात आलेला आहे 1 एप्रिल 1956 मध्ये. ओके. याचा पर्पज काय आहे? याचा उद्देश आहे टू एन्शोर दॅट कॉपी ऑफ ऑल पब्लिकेशन आर प्रिझर्व इन मेजर नॅशनल लायब्ररी. जे राष्ट्रीय ग्रंथालयामध्ये सर्व प्रकाशनाच्या प्रती जे आहे, जे कॉपीज आहे, त्याची जतन केल्याची खात्री या ऍक्ट मध्ये सांगितली आहे. या ऍक्टचं जे आहे ते उद्देश आहे. ओके. या ऍक्ट मध्ये सुद्धा काही अमेंडमेंट करण्यात आल्या, काही दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहे. द डिलिव्हरी ऑफ बुक अँड न्यूजपेपर पब्लिक लायब्ररी अमेंडेड ऍक्ट 1956 मेड इम्प्लिमेंटेशन मोर इफेक्टिव्ह. जे पुस्तके आणि वृत्तपत्रे आहे, बुक्स अँड न्यूजपेपर आहे, त्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या 1956 मध्ये, आणि ती अंमलबजावणी जी होती ती खूप प्रभावी झाली होती. ओके. तर हे होतं डिलिव्हरी ऑफ बुक अँड न्यूजपेपर ऍक्ट. तुम्हाला क्लास आवडला असेल तर तुम्ही नक्की त्याला लाईक करू शकता, शेअर करू शकता, आणि काही क्वेरीज असेल तर तुम्ही ते
कमेंट्स बॉक्सला पुट करू शकता. थँक यू.